नमस्कार. जय संविधान, जय शिवराय, जय भीम. माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून, नमन करून मी आपल्याला आपल्या भारताचं संविधान अनुच्छेद 72 मधील भाग 5 संघराज्य, राष्ट्रपतींचे अधिकार, उपराष्ट्रपतींचे अधिकार, संघराज्याची कार्यकारिणी याबद्दलची व्याप्ती काय आहे या संदर्भाची माहिती मी आपल्याला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून संघराज्याच्या कार्यकारिणी अधिकाराची व्याप्ती, ज्यांच्या बाबतीत संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे त्या बाबींपुरती आणि कोणत्याही तहाच्या किंवा कराराच्या अन्वये भारत सरकारला वापरता येण्यासारखे हक्क, प्राधिकार आणि अधिकारामधली वापर करण्यापुरतीची असेल, यांचा अधिकार करण्याचा वापर करण्यापुरती असेल. परंतु असे की या संविधानात किंवा संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्यात स्पष्टपणे तरतूद केली असेल त्या व्यतिरिक्त इतर बाबतीत उपखंड मध्ये निर्देशिलेल्या कार्यकारी अधिकारांच्या बाबतीत कोणत्याही राज्यांमध्ये त्यांच्या बाबतीत राज्याच्या विधानमंडळाला कायदे करण्याचा अधिकार आहे अशा बाबी येणार नाहीत. 2. संसदेकडून अन्यथा तरतूद करण्यात येईपर्यंत ज्यांच्या बाबतीत संसदेला एखाद्या राज्याकरता कायदे करण्याचा अधिकार आहे अशा बाबींमध्ये या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी ते राज्य अथवा त्या राज्याचा कोणताही अधिकारी किंवा प्राधिकारी जो कार्यकारी अधिकार किंवा जे कार्याधिकार वापरू शकत असेल त्या अधिकारांचा किंवा कार्यकारी अधिकारांचा वापर त्या राज्याला आणि त्या अधिकाऱ्याला किंवा प्राधिकाऱ्याला या अनुच्छेदात काही असले तरी चालू ठेवता येईल. या संदर्भाची माहिती मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलेली आहे. ती माहिती अनुच्छेद 74 भारताचे संविधान भाग 5 संघराज्य, मी तुम्हाला जी माहिती सांगतो आहे ती भारताच्या संविधानाच्या पुस्तकामधून जशीच्या तशी वाचून सांगत आहे. त्याचं कारण असं आहे की आपले भारताचे संविधान जे आहे त्याच्यामध्ये जे आपले मूलभूत अधिकार आहे ते आपल्याला माहिती व्हायला पाहिजे. आपण जे मतदान करतो ते किती महत्त्वाचं आहे. माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी ताकद दिलेली आहे मतदानाचा अधिकार, ती किती मोठी आहे, किती त्याची शक्ती आहे हे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वसामान्य माणसापर्यंत आपलं भारताचं संविधान पोहोचलं पाहिजे याच्यासाठी मला हेल्प करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.